सनई चौघडे मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता तेजस्विनी आपल्या मुलांवर प्रचंड चिडलेली असते, कारण की जय आणि गौतम परबांच्या घराच्या बाहेर रात्रभर त्यांचं संरक्षण करायला थांबलेले असतात हे तिला कळालेलं असतं आणि म्हणून ती रूममध्ये निघून गेलेली असते. मग मात्र जयला आईची फार काळजी वाटते आणि तो आईची माफी मागायला तिच्या रूममध्ये जातो. तरीसुद्धा तेजस्विनी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि मग मात्र जय तिचे पायच धरतो आणि हात जोडतो की आई, इथून पुढे मी तुला वचन दिलेलंच आहे की तू जो निर्णय घेशील तो अंतिम निर्णय असेल आणि प्लीज आमच्याशी अबोला धरू नकोस. आता मात्र तेजस्विनी आपल्या मुलांना माफ करेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे. इकडे मात्र पमाने मुलींना हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलेलं आहे आणि पमाने आता आपल्या सगळ्या मुलींना माफ केलेलं आहे आणि सुभाषलासुद्धा पोरींना माफ करण्याची विनंती केलेली आहे. आसावरी आता आईला वचन देते की आई, इथून पुढे तुला न सांगता आम्ही काहीही करणार नाही आणि तू जो काही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. आमच्यामुळे तुला खूप त्रास झाला तर त्याबद्दल आम्ही सर्व मिळून तुझी माफी मागतो आहोत. आणि मग पमानेसुद्धा आपल्या मुलींना माफ केलेलं असतं. आता पमा आणि तेजस्विनी आपल्या मुलांच्या सुखासाठी कोणता निर्णय घेतील हे मला कमेंट करून सांगा.